स्पर्धेचे प्रायोजक पद्मजा मोटर्स, विमानतळाजवळ, होटगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600022617. सोलापूर शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव आपण पाहतोय. प्रथमच या तलावामध्ये क्लोरीनऐवजी ओझोनचा वापर करून पाणी स्वच्छ केले जाते. त्यामुळे आपल्याला हा तलाव अत्यंत स्वच्छ आणि सुंदर दिसू लागलाय. आपल्यासोबत भूषण देशपांडे आहेत, हे आपल्याशी काही गोष्टी सांगणार आहेत. सर, या संदर्भात काय सांगाल? आपण ही नवीन टेक्नॉलॉजी इथं अडॉप्ट केली आणि पाणी स्वच्छ ठेवता, या संदर्भात क्लोरीनची पावडर किंवा ब्लीच वापरल्यामुळे थोडेसे साईड इफेक्ट्स येऊ शकतात, जसं की अंगाला काही वेळ थोड्या वेळेसाठी खाज सुटते किंवा रॅश येऊ शकतो वगैरे. पण गॅस ट्रीटमेंट जेव्हा करतो आपण तेव्हा या प्रकारचे साईड इफेक्ट्स खूपच कमी प्रमाणात होतात किंवा जवळपास येत नाहीत. त्यामुळे आम्ही आता इथे ओझोन सिस्टीम कार्यान्वित केली आहे. ओझोन गॅस पाण्यात मिसळून पाणी स्वच्छ केलं जातं, पाण्याचा pH मेंटेन केला जातो आणि आठवड्यातनं काही दिवस क्लोरीन सोडून ते पाण्याचं स्वच्छता किंवा कंटॅमिनेशन होऊ नये म्हणून बॅक्टेरियांसाठी ट्रीटमेंट केली जाते. असं क्लोरीन आणि ओझोन या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण सध्या हा पूल स्वच्छ ठेवतो. ही क्लोरीनची सिस्टीम कशी नक्की रन होते, या संदर्भात आपण आम्हाला माहिती द्यावी. ओझोनच्या माध्यमातून सोलापूर महापालिकेच्या या जलतरण तलावातलं पाणी कसं शुद्ध केलं जात आहे हे आपण आता भूषण देशपांडे यांच्याकडून ऐकूया. सर, नक्की या सिस्टीम संदर्भात काय सांगाल? इथे ओझोन तयार केला जातो आणि तो पाण्यात मिसळला जातो. ओझोन तयार करण्यासाठीची 2 मशीन्स इकडे आहेत, या मी तुम्हाला दाखवतो. ही ओझोन तयार करण्याची सिस्टीम आहे. याच्यामध्ये कार्ड्स बसवलेली असतात. ही डिजिटलाइज पूर्ण सिस्टीम आहे, इलेक्ट्रॉनिकली ऑपरेट होते आणि याच्यातनं ओझोन गॅस तयार केला जातो. याचे जे कॉम्पोनंट असतात हे असे ऑइल डीप असायला लागतात. तर ते सगळे करून घेतलेले आहेत आता आम्ही पाहताच. इथे ऑक्सिजन निर्माण केला जातो. ऑक्सिजन आणि ओझोन याचं कॉम्बिनेशन आपल्याला समोर दिसतंय. त्या पाईपलाईन्समधनं पाण्यामध्ये इंजेक्ट केलं जातं आणि मग ते स्विमिंग पूलमध्ये पाठवलं जातं. याचबरोबरीने हा जो आमचा फिल्टर टँक आपल्याला दिसतोय, या फिल्टरमधनं पाणी सतत फिल्टर होत असतं. त्याला 2 पंप आहेत. तर आम्ही क्लोरीन गॅस सुद्धा डायरेक्ट पाण्यात सोडत नाही, तर तो फिल्टरद्वारे आपण पाण्यामध्ये सोडतो. तर आता हे जे आमचे सक्शन पंप आहेत, जिकडून स्विमिंग पूलमधलं पाणी स्वच्छ होण्यासाठी फिल्टरमध्ये जात आहे, तर आम्ही क्लोरीन गॅस सिलेंडर्सद्वारे याची सिस्टीम करून सक्शन पाईपमधनं क्लोरीन याला इंजेक्ट केलं आहे. हा क्लोरीन आत जातो, फिल्टर होणाऱ्या पाण्याबरोबर फिल्टर होतो आणि मग स्विमिंग पूलमध्ये पाठवला जातो. सर, सोलापूर महापालिकेचा हा तलाव अत्यंत सुंदर पद्धतीने आपण स्वच्छ ठेवलाय, पाणी स्वच्छ ठेवताय. सोलापूरकरांना किंवा महापालिका प्रशासनाला काय आवाहन कराल? आम्ही असं सांगू की आता हा पूल या इतक्या पद्धतीने जवळपास आम्ही इथे 15-1 लाख रुपये खर्च करून सेटअप केलेला आहे. पण याचा सगळ्यांनी लाभ घेणं फार गरजेचं आहे. नुसती सिस्टीम सुंदर असून चालत नाही, तर त्याचा वापर करणारे पण लागतात. आमचे जे प्रशिक्षक आहेत, विनय मराठे माझ्याबरोबर या पूलवरती, त्यांनी भारताचं प्रशिक्षक पदसुद्धा जलतरणासाठी भूषवलेलं आहे आणि त्यांची सेवा आता सोलापूरकरांसाठी उपलब्ध आहे. तेव्हा स्पर्धात्मक जलतरण करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी, लोकांनी, पालकांनी त्यांच्या इथे येऊन आमची सगळी माहिती घेऊन या सिस्टीममधनं प्रशिक्षण घेतलं तर मूळ उद्देश जो आहे की सोलापूरला आपल्याला एक नॅशनल मेडल मिळवून आणायचं आहे स्विमिंगमधलं, तो लवकरात लवकर सफल होईल. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जलतरणपटू इथे आपण तयार करू. तर सगळ्यांनी या सुविधेचा जरूर लाभ घ्यावा. स्पर्धात्मक प्रशिक्षणासाठी सुद्धा आम्ही आपल्यासाठी सेवेत रुजू झालेलो आहोत. जयदीप जानकर ग्रुप, जे कन्स्ट्रक्शन यांचे वसंत विहार, जानकर नगर आणि जुळे सोलापूर या ठिकाणी सर्व सोयींयुक्त 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट उपलब्ध. आजच संपर्क साधा.
98 500 29 966. ऑफिसचा पत्ता जे जे कन्स्ट्रक्शन, जानकर नगर, वाय चौक, सोलापूर.